नमस्कार रसिक श्रोते हो. कथेचं शीर्षक आहे तबकडी. लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे ऐक, टोले पडतायत. ऐकूया. आज मला एक जवळजवळ अप्राप्य अशी वस्तू प्राप्त झाली आहे. माझ्या समोरच ती आहे. मूर विल्किन्सच्या व्हायोलिनची रेकॉर्ड, तबकडी. कधी एकदा मी ती ऐकतोय असं मला झालं आहे. मूर विल्किन्सच्या व्हायोलिनवरती माझं विलक्षण प्रेम आहे. त्याच्या 6 तबकड्या माझ्या संग्रहात आहेत. आज क्वचितच कुणाकडे 6 सोडा, पण एक तरी मूर विल्किन्स सापडेल का? अगदी पाश्चात्य संगीतातल्या दर्दी व्यासंगी संग्राहकाकडे सुद्धा मूर विल्किन्स मिळणं कठीण आहे. माझ्या संग्रहातल्या 6 तबकड्या देखील गेल्या 15 वर्षात वेळ पडल्यास वाटेल ती किंमत देऊन मी मिळवलेल्या आहेत. आणि गेली 3 वर्ष तर चोर बाजारातल्या हिंद रेकॉर्ड शॉपच्या भूपालजींना मी स्टँडिंग इन्स्ट्रक्शनच देऊन ठेवले आहे की तुला कधीही मूर विल्किन्स मिळाली तर मला फोन करायचास. मी धावत येऊन म्हणशील त्या किमतीला रेकॉर्ड घेऊन जाईन. पण 3 वर्षात एकदाही हा योग आला नाही. भूपालजीला कधी आमच्यातल्या वायद्याची आठवण करून दिली तर तो म्हणायचा, मला चांगली आठवण आहे, पण काय करणार साहेब, रेकॉर्ड मिळाला तर हवी. शेवटी आज एकदाचा तो योग आला. भूपालजीचा फोन येताच मी गाडी काढली आणि चोर बाजारात गेलो. त्याने रेकॉर्ड प्रत्यक्षात दाखवली. मेलडी इन ब्लू ही माझ्या संग्रहात नव्हती. माझा आनंद अख्खा चोर बाजारात मावेना. मी विचारलं, किती द्यायचे? मला खात्री होती की अशा विरळा वस्तूची किंमत भूपालजी 500हून कमी तर सांगणारच नाही. पण तो म्हणाला 7 रुपये. माझा कानांवर विश्वास बसेना. मी पुन्हा विचारलं, किती? साहेब, रेकॉर्डची मूळ किंमत 7 रुपये आहे, तेवढीच मला द्या. आपल्यासारख्या थोर संगीत दिग्दर्शकाला खास हवी असलेली एक वस्तू मी देऊ शकतोय, या आनंदाची किंमत फार मोठी आहे. तुमचं त्या रेकॉर्डवर किती प्रेम आहे ते बघतोय ना मी. तुम्हाला ती विकू कशी? फुकट दिल्याने वस्तूचा अपमान होतो, म्हणूनच 7 रुपये घेतोय. त्याने बोलता बोलता तबकडी बांधून दिली. मी न राहून त्याच्या शर्टच्या खिशात एक 100ची नोट ठेवली आणि पॅकेट घेऊन गाडीत बसलो. गाडी चालवतानाही प्रत्यक्ष मूर विल्किन्सची मेलडी इन ब्लू शेजारच्या सीटवर आहे या कल्पनेने मी थरारून गेलो होतो. कधी एकदा घरी पोचतो आणि रेकॉर्ड ऐकतो असं झालं होतं. आणि त्याबरोबरच एका विचाराने मी अस्वस्थ होत होतो. भूपालजींनी थोर संगीत दिग्दर्शक म्हणून माझा गौरव केला, पण एकेकाचा तो थोर संगीतकार माझ्यात खरंच अजून शिल्लक आहे का? एकेकाळी संगीत साधनेत मी सतत बुडून गेलो होतो. दिवसाचे सगळे प्रहर, ऋतूंचे सगळे रंग हे मला विविध रागांसाठीच निर्माण झाल्यासारखे वाटायचे. कामासाठी गावोगावी गेलो तर तिथलं नागर संगीत, आडगावातलं लोकसंगीत, रानोमाळचं निसर्ग संगीत आणि अवकाशात भरून राहिलेली ओंकारमय शांततासुद्धा मला नवीन संगीत रचनेची स्फूर्ती द्यायची. माझ्याकडे त्यावेळेला काय होतं? काय होतं? भडंगासारखा जगत असे मी, पण चाली रचत असे, किंबहुना त्या रचता याव्यात म्हणूनच जगत असे. त्या काळात कसल्या अलौकिक चाली दिल्या आहेत मी. आता ऐकून माझं मलाच आश्चर्य वाटतं. हे सगळं मला स्वतःलाच सुचलं का? आधी ते कुठल्याही माणसाला सुचलं की आपणहून आकाराला आलं? चांगल्या गोष्टींना वाईटामध्ये रूपांतर होण्याचा शाप असतो. चांगल्या चाली, त्या संगीताच्या बळावर चित्रपट यशस्वी,
म्हणून संगीत दिग्दर्शकाला मागणी येणं आणि त्याच्याकडे एका पाठोपाठ एक चित्रपट येणं, पैशाची धार लागणं. त्यासाठी त्याने सोसाने मिळतील ते चित्रपट घेणं. ते हातावेगळे करण्याच्या गडबडीत संगीत साधनेला कमीत कमी वेळ देत जाणं. साठवलेल्या ज्ञानाच्या गंगाजळीतूनच नव्या चाली तयार करणं. दर्जा कमी होऊ नये, निदान तो तसा झालाय हे लोकांच्या नजरेला येऊ नये यासाठी धडपडणं. जाब विचारण्याच्या मूडमध्ये असलेल्या मनाचं मी शक्य तितकी सारवासारव करून समाधान केलं आणि घरी आलो. आता थोडा वेळ तरी सारं काही विसरून फक्त मेलडी इन ब्लू ऐकायची. 4 पिक्चर्सचं पार्श्वसंगीतासाठी सगळं अडकून पडलेलं काम, इंडस्ट्रीतले हेवे दावे, पैशांच्या गुंतवणुका, बापाच्या जीवावर मजा मारणारा बेजबाबदार मुलगा आणि पत्नीच्या मृत्यूनंतरचा भयान एकटेपणा, हे सगळं काही विसरून मन नुसतं संगीतमय करायचं. अलीकडे क्वचितच लाभणारी संधी घ्यायची. मी ती तबकडी उचलतोय, प्रेमभराने हाताळतोय. जुन्या पिवळट पडलेल्या कव्हरवरचं नाव वाचतोय. मूरच्या नावाबरोबर त्याला साथ करणाऱ्या इतरांची नावं अगदी सूक्ष्म अक्षरात. आणि हे काय, तिथेच एक लहानशी पट्टी अडकवली आहे. इतकी लहान की इतका वेळ लक्षातही आली नाही. तिच्यावर शाईने 2च वाक्य लिहिली आहेत. प्लीज डू नॉट प्ले धिस रेकॉर्ड. एक्सप्लेनेशन्स इनसाइड. इतक्या प्रयासाने मिळवलेली ती तबकडी वाजवायची नाही का म्हणून? तर त्याचं स्पष्टीकरण आत मिळणार आहे. मी रेकॉर्डचं कागदी कव्हर थोडं पोकळ करून पाहतोय. आत एक छोटा लिफाफा दिसतोय. मी तो अलगद त्या जीर्ण कव्हरला जराही धक्का न लागेल अशा रीतीने बाहेर काढतोय, फोडतोय. आत एक चिठ्ठी आहे. टू द वन हू फाइंड्स इट अशा मायन्याने सुरू होणारी ती चिठ्ठी इंग्रजीमध्ये आहे. तिचा गोषवारा साधारण असा: मेलडी इन ब्लूचा करता मूर विल्किन्स याची ही अखेरची रचना. ती पूर्ण झाल्या त्याने यशाच्या शिखरावर असतानाच आत्महत्या केली. ती ज्या रेकॉर्ड कंपनीने प्रकाशित केली, तिचा मालक आणि त्याची पत्नी या दोघांनीही रेकॉर्ड काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली. त्यानंतर जिथे जिथे ही रेकॉर्ड गेली तिथे तिथे आत्महत्यांची माळच लागली. माझ्या काकांनी ती एका लहान अंधारा दुकानातून विकत घेतली. तीही दुकानाच्या मालकाच्या सूचनेविरुद्ध. त्याच्याकडून कळलेला हा इतिहास त्यांनी मला सांगितला. मी ते रेकॉर्ड ऐकण्याचं नाकारलं, पण त्यांनी मात्र ते सगळं हसण्यावारी नेलं आणि 2 दिवसात त्यांनी आत्महत्या केली. आणखीन कुणीही बळी पडू नये म्हणून मी ही रेकॉर्ड फोडून टाकण्याचा विचार केला. पण त्यातूनही काहीतरी वाईटच निष्पन्न होईल या भीतीने मी तसं करीत नाही. ही रेकॉर्ड मी काकांच्या पश्चात त्यांच्या इतर रेकॉर्ड्सबरोबर येईल त्या किमतीला विकून टाकत आहे. मात्र ही रेकॉर्ड जो कोणी विकत घेईल त्याने कृपया ती ऐकू नये. पत्राखाली अर्थातच सही नाही आहे. काय गमतीदार माणूस आहे हा. प्रॅक्टिकल जोक म्हणून याची ही कल्पना ठीक आहे, नाहीतर त्याच्या या लांब लचक हकीकतीवर आणि त्याने दिलेल्या धोक्याच्या सूचनेवर विश्वास कोण ठेवणार? जी रेकॉर्ड मिळवण्यासाठी जीव टाकला ती ऐकल्याशिवाय कोण राहणार? निदान मी तरी असला भाबडेपणा कधीच करणार नाही. शकून अपशकून, पायगुण अवलक्षण असल्या गोष्टी मी कधीच मानत नाही. पत्राखाली सही पत्ता देण्याचं धाडस ज्याला होत नाही अशा माणसानं लिहिलेल्या, ज्याची काहीच शहानिशा करून पाहता येत नाही अशा तपशिलावर विश्वास कोण ठेवणार? कोण ठेवेल? मी ते पत्र परत लखोट्यात घालून बाजूला ठेवतोय.
प्लेअर उघडतोय, कागदी कवरामधून ती तबकडी बाहेर काढतोय, प्लेअरवर ठेवतोय. सुरुवातीच्या क्षणिक चरचरीनंतर व्हायोलिनचे उत्कट सूर खोली भरून टाकतायत. आहा हा, आहा हा, काळीच कापत जाणारं दुःख, काळीच कापत जाणारं दुःख जसं काही त्या सुरांमधून बाहेर पडतंय. एकाकी दुःख, ज्याला इतर कुणाचा स्पर्शही होणार नाही असं, जे कुणाला भिडू शकत नाही, जे कुणाकडून मुक्ती घेत नाही असं, आतल्या आत धुमसणारं दुःख. दुःख. व्हायोलिनचे सूर अधिकाधिक तीव्र होत जात आहेत. मग ते दुःख एकाकी राहत नाही, त्याला माझ्या दुःखाची साथ मिळते. असं संगीत देता यायला हवं, असं संगीत देता यायला हवं. मूर विल्किन्सचं सारं कौशल्य, सारी कला इथे पणाला लागले. या रेकॉर्डनंतर त्याने आत्महत्या केली. का का केली? कदाचित याहून अधिक सुंदर असं आणखीन काही वाजवता येणार नाही म्हणून, की आणखीन कसलं दुःख, वैयक्तिक निराशा, की हे दुःख त्याचं एकट्याचं नसेलच, साऱ्या मानवजातीचं असेल. निदान मला तरी ते ऐकताना आजवर गाडून ठेवलेलं माझं स्वतःचं दुःख उफाळून आल्यासारखं होतंय. एकेकाळी मी देखील अलौकिक संगीताने भरलेल्या चाली देत होतो. मग कुठे गेल्या त्या चाली? कुठे गेलं आयुष्यातलं ते संगीत? त्याची जागा अनेक वृक्ष गद्य गोष्टींनी घेतली. कुणाची मर्जी सांभाळणं, कुठे लोकप्रियतेचा हिशेब करणं, आणि या गोष्टींच्या सोबतीला नाण्यांची छनछन. मूर विल्किन्सनं अशाच काही जखमांनी घायाळ होऊन आत्महत्या केली असेल, पण त्या तबकडीच्या अवलक्षणी असण्याशी संबंध काय? त्याचा काय संबंध? माझा नाही विश्वास त्या भाकड कथांवर. मी बुद्धिवादी आहे. प्रत्येक गोष्टीचा मला स्वतःला पटेल असा खुलासा सापडायला हवा. मी आज आत्महत्या का करावी याचं बुद्धीला पटेल असं कारण माझ्याकडे आहे, आणि त्याचा माझ्या भोवती लहरणाऱ्या या गूढ करुण संगीताशी काहीही संबंध नाही. असलाच तर तो एवढाच की त्याने मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण दिली आहे. जेव्हा मी एका 5व्या दर्जाच्या आठवड्यातून एकदाच सादरी बदलणाऱ्या लॉजच्या 8x8च्या खोलीत राहत होतो, आणि दिवस मावळला तरी संगीताच्या नशेत हार्मोनियम घेऊन बसत होतो. तिथून मला उंच उंच जायचं होतं. पण आता स्वतःच्या मालकीच्या या 4 मजली इमारतीच्या टेरेस पेंटहाऊसमधून मला फक्त खालीच जाणं शक्य आहे. जुन्या संगीताची साथ मी कधीच सोडली. नवीन काहीच सुचत नाही. आता फक्त इंग्रजी तबकड्यांमधून चाली उचलणं. ही अशीच अधोगती होत राहून पार तळाला पोहोचण्याच्या आतच स्वतःला संपवलं तर आज आहे ते नाव तरी टिकून राहील. माझा हा निर्णय अत्यंत हिशेबी आहे, भावनेच्या भरात घेतलेला नाही. मी बुद्धिवादी आहे, अंधश्रद्ध नाही. तबकडी थांबली आहे. मी ते पुन्हा लावतोय. मूर विल्किन्सचे ते गहिरे स्वर्गीय सूर परत छेडायला लागलाय. हे संगीत असंच बरसत राहू दे. माझी शेवटची इच्छा अशी आहे की मला संगीतकाराला शोभेलचं मरण आलं. वातावरण परमोच्च संगीताने भरलं असताना मी माझं जीणं संपवलं असं माझ्या रसिक मित्रांनी म्हणावं. व्हायोलिन एक अवघड जागा पार करून पुढे जात आहे. त्याच्यातला आवेग वाढलाय, गती अधिक तीव्र झाली आहे. मी ते सूर ऐकतच टेरेसच्या कठड्यापाशी निघालोय. कथा इथे संपली आहे. शेवट तर तुम्हाला कळलाच आहे. पुन्हा भेटूया नवीन कथेसह.